उद्या आता गाडी घेऊन जायचं आहे. उद्याला सामान सगळं खाऊ हे मे महिन्याची सुट्टी चालू आहे झोपड्याला बायसाठी. हेमांचा पंख्याचं कवर बॅग हगीज बायोचं सगळं घेऊन तर उद्या बघूया किती वाजता निघतो. जसं होईल तसं आपण कव्हरेज करूया. दिस टाईम जर्नी विल बी बाय कार बाय रोड. सी यू अगेन. आता काही असा सेटअप झाला आहे. बेड आज कॅरियरला काय नाही, कॅरियर एम्प्टी आहे. सामान गेलं आहे. बायला झोपायला छान बेड झालेला आहे. सीट वगैरे ॲडजस्ट करून सकाळी उद्या निघायची तयारी. संपलं सामान एवढंच आहे, असं नाही. बाकी चिरीबिरी असं तिकडे इकडे लागेल, असं काही विषय नाही. मी चाललो गावी. 4 वाजले, 4 गावाला जायचं गावाला. बघ भायो बघ बघता जाऊन झोपायचं डायरेक्ट. आता 4 वाजता सकाळच्या आम्ही आता चाललो गावी की नाही. गुड मॉर्निंग सूर्याच्या प्रकाशात गुड मॉर्निंग. तर आलं नागोटणे 20 किलोमीटर आहे. 100 किलोमीटर प्रवास झालेला आपला सुसाट असा मस्त. आणि आता उजाडलं म्हणून म्हटलं थोडं 5 मिनटं ब्रेक घेऊया, लाईट क्लिअर होऊ दे. असं रस्ते खाली आहेत. 4 वाजता निघालो होता. बरोबर बघायला की आता किती वाजले माहिती आहे. इथून दिसतं गाडीमध्ये किती वाजले. 6 वाजले. परफेक्ट 6 वाजले. 2 तासामध्ये आपण 100 किलोमीटर गाडी केली कवर. 1चा टायमिंग दाखवतो पोचायचा वैभवडीला. बघूया आता कसं कसं काय काय होतं आहे. सगळे झोपली लोक गाडीत, आपण गाडी चालवतो. NH66 मस्त लाईट आहे आपल्या गाडीची. गाडी झगमग करत चालली आपली. इंदापूरच्या इथे आलो आपण CNG भरायला. गाडी लागली आहे. 6:30 पावणे 7 झालेत. अर्धा तासात माणगाव क्रॉस होईल. होपफुली आता सुटेल माणगाव आज पटकन. माणगाव आलेला आहे. याच कॉर्नर सगळ्यांचे भांडणं. हे मग मी रशी डायरेक्ट रॉंग वेने गाडी टाकून इथपर्यंत आणतो आपण. हॉटेलं सगळी बंद आहेत. आणि आता हे माणगाव चालू. सकाळचे वाजलेत किती 6:54. 6:54ला हनुमानच्या दयेने कृपेने माणगाव पूर्ण एम्प्टी आहे. झरझर गाडी झाली. झरझर रस्त्यावरती फक्त कुत्रीच फिरत आहेत आणि थोडी माणसं. गाड्या सगळ्या घरी पार्क आहेत. माणगाव आज वरदान ठरलं शापच्या जागी. तसा शापच आहे. ट्रॅफिक हे भरपूर लागतं. पण हे अशा प्रकारे माणगाव सगळं संपलेलं आहे. आणि आता आपण चाललेलो आहे माणगावच्या बाहेर. पुढे पोलीस चौकी येईल, तिथे ट्रॅफिक असतं. मानगांव के अंदर गाड़ी चला रहे. पहले वाला इंदापुर का वीडियो था. अभी मानगांव के अंदर है. पूरा रास्ता खाली है. ऐसा लग रहा है पुलिस आके सब ट्रैफिक रुकाता है और उसके बाद ही ट्रॅफिक चालू होता है. आता कुठल्याही प्रकारचे हवालदार पोलीस नाही आहेत, त्यामुळे गाड्या स्मूथली जात आहेत. पण नंतरला पोलिस येऊन इथे थांबवतात गाड्या. या टर्नला हे श्रीवर्धनचा टर्न आहे इथे. आणि मग ट्रॅफिक चालू. आणि मग ते ट्रॅफिक 2, 4, 5, 6 तासात राहतं. असा हा उद्योग माणगावचा. 7 वाजता बरोबर क्रॉस झालं आहे. 4 वाजता आपण घरातून निघालेलो आहे. 3 तासात माणगाव क्रॉस. तर आम्ही आलो आहे न्यू हॉटेल न्यू स्वागत लोणेरेच्या इथे. माणगाव वगैरे सगळं मागे गेलं. आता खेळेल. बाय आमचा झोपला. हॉटेलला तसं कोण नाही. यांच्या स्वतःच्या गाड्या 2 लावून ठेवल्या त्यांनी. तर म्हटलं आपण जाऊया थोडं चहा नाश्ता करूया. 200 किलोमीटर होत आले तर त्यामुळे हा हायवे चालला आहे. रत्नागिरी 150 किलोमीटर. 8 वाजून 20 मिनटं झाली आहेत. अर्धा तास ब्रेक घेतला होता आपण. तरी आपण आता कशाडी टनलपर्यंत पोहोचलेलो आहोत. एक जाण्यासाठी एक येण्यासाठी.
इडली भरपूर अशी आवडली तिला. आपल्या वेळेला आपण थोबडात मार खायचो आणि मग जेवायचो. आणि आत्ताची पिढी बघा, चमच्यान खाते, प्रॉपर काटा चमच्यान. इडलीमध्ये दिवशी प्राण. तर आले 120 किलोमीटर. मग अशी जे हॉटेलला थांबलो होतो तर बासुंदी चहा प्यालो, ती आली माझी बरोबर. त्यामुळे फालतूच्या अशा बासुंदीचे पिऊ नका. आता संगमेश्वरच्या कुठेतरी आसपास आहोत. गाडी थांबवली छान. बाहेर उठली झोपेतून तर म्हणलं भूक लागली तर इडलीसाठी ब्रेक. तर साधारणतः 120 किलोमीटर. आता बघू 3-1 तास दाखवतो, 3 तासात होतील कंप्लीट. बायो ओ बायो बायो. रत्नागिरी जिथे आलो आहे, लांजा बायपास देवरुख रोड लागेल आता. पण आपण देवरुख मागे जाणार नाही, आपण सरळ लांजा मागे जाणार आहोत. हॉटेल हे श्रद्धा फॅमिली रेस्टॉरंट. चांगलं हॉटेल आहे. पोरगी खाते म्हणजे चांगली टेस्ट आहे. बऱ्यापैकी जेवण वगैरे. पार्किंग पण भरपूर आणि सावली पण आहे, खेळायला पण आहे लहान पोरांना. मस्त सोय करून ठेवली या लोकांनी. छोटे मोठे आहेत खेळणी. याल तर साप वगैरे बघा, गावासाला साप असतात. फुलं देखील चांगली चांगली छान छान आलीत. हॉटेल श्रद्धा. अरे वा, चार्जिंग पॉईंट पण आहे. चालतं की नाही माहीत नाही, पण आहे, चालू आहे. सो EV चार्जिंग पॉईंट आहे. देवरुखला जाण्याला बायपासच्या आधी जस्ट चार्जिंग पॉईंटसाठी पण सोय केली. वा वा, हे चांगलं केलं आहे. आज बरेचसे बाईकवाले दिसत आहेत सगळे. KTM, बुलट, बाकी 100cc वाले जोरदार एकदम. तर गाडी लावली आपली इथे. गाडी थोडी बंद केली. टाटाचा एक मोठा प्रॉब्लेम आहे, 2-3 तास गाडी चालली कंटिन्यू की AC का काम करत नाही. मग बंद करायची 10-15 मिनटं, मग कूलिंग लगेच वाढते. तो पण त्याला लपडी आहेत. गणपतीवरचा टर्न गेल्यावरती एक HP शेलचा भेटला आपला CNG. शेवटचे 100 किलोमीटर राहिलेत. लाईन तर नाही आहे. नंतर समजलं की लाईन अशी गोल गोल फिरत चालली. 2 जणं भरतात CNG. रिक्षावाले पण घुसत आहेत मध्ये. एकदा हे झालं मग डायरेक्ट मला वाटतं घरीच जाईल गाडी CNG. 350 किलोमीटर आता गाडी चालली आहे. ऑलरेडी CNG केला होता आपण फुल टँक, आणि मध्ये एक 500 रुपयाचा भरला CNG बस. आता किती भरेल त्याच्यावरती बघू. साधारणपणे 1,500 रुपयात गाडी जाते, एवढं माहिती आहे. 3 रुपये पर किलोमीटर पडतात आपल्याला, 2.5 ते 3 किलोमीटर. ऊन आहे, भरपूर ऊन आहे बाबा, प्रचंड चटके वाटतं. आता झाले 441, 42 किलोमीटर. दुपारचे वाजले 1:30. 2 ब्रेक आम्ही घेतले छान. एकदा पोरगी उठली म्हणून, आणि एकदा CNGवरती गाडी चांगली चालली आहे. रस्ते पूर्ण खाली आहे. ढगाळ वातावरण अजिबात नाही, मरणाचं गरम होतं आहे. हे बोनेट आणि हे तापल्यामुळे ACची हवा लागत नाही. जशी जशी सावली येते तसं मग छान वाटतं आहे. पण मध्येच ऊन येतो आहे. हा आपला सिंधुदुर्गमधला हायवे आहे. तर जो आपला मुंबई गोवाचा प्रश्न आहे तो रत्नागिरी जिल्ह्यात देखील चांगला आहे रस्ता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर उत्तम आहे. म्हणजे समृद्धी मार्गाचा मिनी समृद्धी महामार्ग असा आपण बोलू शकतो. पण जी माती खाल्लेली आहे ती रायगड जिल्ह्यात खाल्लेली आहे. रायगड जेव्हा आपण एंटर होतो कोकणामध्ये, तिथे पूर्ण रस्ते खडाखोड करून टाकलेले आहेत. आता हे 2 रस्त्याचे भरपूर ठिकाणी 3 लेनचं काम चालू आहे. म्हणजे हा खूप चांगला एक्सप्रेसवे होणार आहे. आता इथून आपण तळवल्यामध्ये 3 किलोमीटरला लेफ्ट मारणार, म्हणजे तो रस्ता करून आपल्या घरी जायला, आणि तोच रस्ता सरळ जातो कोल्हापूरला. अरे हमको आए नींद और हम चला रहे गाड़ी, और क्या चला रहे वो भी पता नहीं चल रहा है. फक्त आमच्या हनुमान देवाने आमची साथ दिली पूर्ण. गाडी घेतल्यापासून ते बाकीच्या गाड्या गायब होईपर्यंत चांगली आम्हाला साथ. जय हनुमान. आता जायचं आहे घरी. आता बघूया 3 किलोमीटर बाकी अजून. अशा प्रकारे आता वरती तरळे आलेलं आहे. दिलेलं आहे पणजी, कणकोली, कोल्हापूर. कोल्हापूरवाला जो लेफ्ट आहे तोच घ्यायचा आहे. तरळला जो लेफ्ट, इथून सरळ रस्त्याला गेलं की गोवा. त्या साहेबांनी 4 लाईटी लावल्या नाही, कुठे जायचं माहीत नाही. या आगे हमारा तरला म्हणजे नाका. अभी इधर से जाएंगे लेफ्ट, उधर से जाएंगे वैभववाडी. आणि अशा प्रकारे फायनली सकाळी 4चा प्रवास संपत आलेला आहे. और अभी हम जा रहे हैं वैभववाडी रोड. शेवटचा पॅच खराब आणि चांगला असा दोन्ही. क्रॉसिंग लागता कामा नये. क्रॉसिंग लागली तर मग गाडी थांबवावी लागेल आपल्याला, आणि वेटिंग लागेल फुकट.
झालेत किती 446 किलोमीटर आणि वाजलेत दुपारचे 1 वाजून. गेल्या वेळी आपण मुंबईला जाताना वरच्या रोडने आलो होतो आणि तेव्हा खाली खोदकाम चालू होतं. तर आता हे खालून रस्ता डायव्हर्जन यूज केलेला आहे. नवीन अपडेट फ्रॉम म्हणजे वैभववाडीमध्ये जाण्यासाठी किंवा सरळा कोल्हापूर रोड पूर्ण रस्ता चिरून काढला आहे. आणि हा रस्ता जर बनवला नाही तर पावसात ह्या रस्त्याची जाम मजा येणार आहे. आता बघायलाच नको अशी मजा येईल. पण आता आपण गेलोही वरतून गेलो होतो आणि आता आपण क्रेन साफ करत होते, आधीच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. ते आता आपण या रस्त्याने चाललो. छोटासा अपडेट आलेला आहे, तो मी तुमच्यापर्यंत पोचवलेला आहे. आणि जशी इथून गाडी वर आली की फाटक लागतो समोर. तर देवाच्या कृपेने अजून तरी फाटकचा काही सिग्नल नाही आहे. म्हणजे आपण जाणार आहोत, कुठली ट्रेन आता सध्या नाही येते. तर इथे आपण फाटक्याला उभे असतोच. इथे रेल्वे स्टेशन बांधायचं सोडून 4 कोस लांब बांधलं गेलेलं आहे का किंवा परंतु कसं काय माहीत नाही. लोकांनी कधी प्रश्न विचारले. आता आपण चालू इस प्रकार से 460 किलोमीटर हो गया है और 2 बजने को 3 मिनट नहीं 7 मिनट कम है और हम पहुंच गए हैं. 1:53 में वैभववाड़ी में आ गए हैं. आइसक्रीम खाते हैं, आइसक्रीम खाने की इच्छा कर रहे हैं भाई लोग, तो आइसक्रीम खिलाएंगे इनको और हम लेंगे दही. जा घे जा आइस्क्रीम. तो पण वर्ल्ड फेमस आमची नदी आलेली आहे, त्याला पाणी नसतं कधी. त्याची क्रॉसिंग या साईडला काही नाही, या साईडला पण काही नाही. आणि आमचे मित्र सहकारी यूट्यूबवाले प्रथमेश रावराने इकडून लेफ्ट आणि आम्ही चाललो राईट. आता आपण पोचलो आहे आपल्या शापीट टॉवरकडे. त्याला रेंज नाही अजिबात. हे कारण एकमेव कारण की आम्हाला रेंज नाही मोबाईलला, तो हा टॉवर. कुणी लावला इथे देव जाणे. आसपास वस्ती नाही, काय नाही, सगळीकडे डोंगर आणि मधोमध आणून लावला हा टॉवर. त्याच्यामुळे आजही 2026 साली सुद्धा आमच्याकडे रेंज नाही. चमत्कारी गाव आहे आमच्या प्रकारे. आता आपण घरी चाललेलो आहोत, पोचलेलो आहोत. आता एक हॉर्न मारला की लोक येतील. काढे नाही काढले. औस आली रे औस. गोल्डी नाही आला अजून. गोल्डी कुठं राहिला? गोल्डी को बांध के रखा ऐसा लग रहा है. गोल्डी भुकतोय. गोल्डी आमचा भुकतोय. गोल्डी जा बायो साईडला. गोल्डी येईल. गोल्डी अरे काय बोलते. गाडी आणली. काय रे. आता संध्याकाळचे 4 वाजलेत. मस्त झोप लागली होती पण उठायला लागलो कारण की जे बांबू आपण काढायला दिले होते ते माणसं आलेत आणि त्याचा बांबू घेऊन जायला आलेत. गपना शांत राहणे जरा. काय बोल ग, शांत राहा जरा. काय त्याचा काय शिवायचं काय काय. आणि अशा प्रकारे बांबूचं काम झालेलं आहे. ते माणसं आली आहेत, यांना ओढणारी माणसं होतात. ह्या लोकांनी बांबू उचलून आणलेत आणि त्या गाडीत लोड करून जात आहेत. जेवढे होतील तेवढे बांबू काढलेत. एक प्रकार आहे छोटी काठी मोठी काठी. आता छोटी काठी उचलत आहेत आणि हे लेफ्ट साईडला जे ठेवले ते मोठी काठी म्हणजे मोठे बांबू आणि छोटे बांबू. हे विचारलं मी यांना कुठे जातात, तर हे बोलले की मराठवाडा साईडला हे बांबू जातात, तिथे त्याचं पेपर बनवण्यासाठी तसेच बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी केला जातो उपयोग. आणि अशा प्रकारे ट्रक आता निघण्यासाठी सज्ज झाला आहे. शेवटची पॅकिंग. दिवस पहिला आलो मुंबईवरून, तर मस्त आपण परत आलो आहे तावड्यांकडे नूडल्स खायला. 1/2 चिकन ग्रेव्ही
सोबत प्रणय मिराशी सोड दे जाऊ दे एक चमचा दे फक्त दिलात ना बा सोडून दे काय आज लपडा असा आपल्यासोबत गोल्डी आहे हा बघा त्याच्यामुळे आपण आज आज बसू शकत तो बघतोय मालिक ते काहीतरी खायला घेतलंय मी गाडी लावून आपण आता असं बाहेर खायला बसलोय हापच घेतलंय थोडंसं असं चव बदलायला आवाज पण बदललेला माझा दिसतोय तसं